बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का. हो, भाऊच्या धक्क्याचे 2 प्रोमो आले, ज्यामध्ये एकदा प्रभूची क्लास लावली, एकदा दिव्याची. इथे आपण प्रभूची काय क्लास लावली त्याबद्दल बोलू. प्रभूची क्लास लागणार होती हे मी तुम्हाला पहिलेच मुद्द्यांमध्ये सांगितलं. प्रभूची जबरदस्त क्लास या वीकमध्ये लागणार आहे आणि ती लागली पण आहे. सर्वात आधी तर रितेश सर आले आणि म्हणे, प्रभू 2 आठवडे मी तुमचं खूप कौतुक केलं, पण आता तुम्ही लाडात आलाय. तुम्ही हद्द पार केली प्रभू. तुम्ही स्वतः म्हणाला की मी 20 वर्षांचा आहे आणि असं मला वागवा. आणि तुम्ही उद्धटपणे वागताय. त्यामुळे तुमचं कौतुक झाल्यामुळे तुम्ही लाडात आलाय, त्यामुळे तुमच्याशी मी आता तसंच वागणार. असे जे खडे बोले रितेश सरांनी ते प्रभूला बोललेत. आणि आता बघूया प्रभू काय म्हणतो यावर. तर प्रभू किती एक्सप्लेनेशन करू, पण भाऊंनी चांगलेच खडे बोल जे ना प्रभूला सुनावले. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रभूची जी शाळा घेतली आहे रितेश सरांनी, ती चूक आहे की बरोबर आहे? ते फेअर आहे की अनफेअर आहे? मला वाटतं एकदम फेअर आहे. कारण आणि जशी प्रभूची लागली ना, तशीच मला वाटतं बाकीच्यांची पण लागली पाहिजे. पण बघूयात, हळूहळू प्रोमो आउट होत आहे. अजून कोणाकोणाची लागलेली. माझ्या मते दीपाली आणि दिव्याची जबरदस्त क्लास लागली असं ऐकायला मिळतं. इवन एविक्शन कोणाचं झालं हे पण मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की एविक्ट कोण झालं आहे. आणि प्रभूची तर जबरदस्त क्लास लागली. आणि दिव्याला काय बोललं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आय होप आता प्रभू जे तन्वीचं ऐकून खेळतोय ना, तर थोडंसं आता हे करेल. आणि मला वाटतं रितेश सरांनी हेही बोललं पाहिजे की तुम्ही बिग बॉसचे पण ऐकत नव्हता. ज्याप्रमाणे बिग बॉस म्हणत होते की सेवकांनाच काम करू द्या, पण तरी तो रोटी का चपाती का पराठा तो भासत होता तन्वीसाठी. त्याबद्दल पण नक्कीच सुनावलं पाहिजे. आणि चला, प्रभूची जबरदस्त क्लास लागली. ज्यांची इच्छा होती का त्याची क्लास लागावी तर त्याची क्लास लागली आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि दिव्याला काय बोलले नेक्स्ट व्हिडिओ सांगते.